नवी मुंबईतील विविध समस्यांसंदर्भात भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनात भाजपच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त कैलास शिंदे यांची भेट घेत निवेदन सादर केले। यावेळी शहरातील गढूळ पाणी, आजारपण, वृक्ष छाटणीत झालेला विलंब अशा विविध समस्यांचा पाढा जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांनी आयुक्तांसमोर मांडला आहे। यासोबतच भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या दूरदृष्टीने विविध समाज उपयोगी प्रकल्प शहरात राबविले जात असून त्याचा शहरवासियांना मोठा लाभ होणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांनी व्यक्त केली। आज भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं आपल्या बेलापूर मतदारसंघाच्या लाडक्या आमदार मंदाताई म्हात्रे आणि इतर सर्व आमचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज सन्मान्य महापालिकेचे आयुक्त यांची एक बैठक झाली। त्या बैठकीमध्ये नवी मुंबईच्या स्तरावरून अनेक आमचे मंडळाध्यक्ष आणि काही माजी पदाधिकारी यांच्या समस्या होत्या। अनेक दिवसांपासूनच्या समस्या होत्या। उदाहरणार्थ वृक्ष छाटणीचा विषय असेल, वृक्ष पडल्यानंतर महापालिका जागी होते, नंतर ते बाहेर काढतात, तर नुकसानीला किंवा झालेल्या दुर्घटनेला जबाबदार कोण? तर असे काही प्रश्न त्या ठिकाणी होते। काही प्रश्न त्या ठिकाणी समाज मंदिराचे होते, त्या ठिकाणी रस्त्यांचे विषय होते, गढूळ पाण्याचा विषय होता। हे सगळे विषय आपापल्या परीनं त्यांच्या विभागाची भेडसावत होते। ते आपल्या लाडक्या आमदारांकडे ऑलरेडी त्यांनी पत्रव्यवहार केला होता। त्याच अनुषंगाने आज सन्मान्य आयुक्त साहेबांची भेट झाली। मलाही आनंद ह्या गोष्टीचा वाटतो की आमच्या आमदारांच्या माध्यमातून त्यांचा एक दूरदृष्टिकोन आहे। डीपी प्लॅन आपण करतो, परंतु त्याचं फार महत्त्व आहे, कारण भूखंड ह्या ठिकाणी मिळत नव्हते आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टी ज्या सिडकोच्या चुका आहेत, सिडकोनं केलेल्या नागरिक वस्तीमध्ये ज्या सोयीसुविधा हव्या होत्या त्या गेल्या नाहीत। त्याचा फटका आज महापालिकेच्या माध्यमातून आम्हाला मिळत होता आणि म्हणून या ठिकाणी जे भूखंड सामाजिक सेवेसाठी वापरायला पाहिजे ती रहिवाशांची पुढील समस्या आहे। आज त्या ठिकाणी येणारा कपल होता, परंतु त्यांची लोकसंख्या वाढल्यानंतर त्या ठिकाणची व्यवस्था कोलमडते। प्रत्येक ठिकाणी जास्त व्यासाची आता वाहिन्या त्या ठिकाणी लावाव्या लागतील। अनेक विषय त्या आयुक्तांसमोर त्या ठिकाणी मांडल्या गेल्या। दृष्टिकोन हा आपल्या मंदाताईंचा होता। त्या माध्यमातून बरेचसे विषय त्यांनी सांगितले की होय बरोबर ह्या गोष्टी आपल्याला सुटतील। इंडोर गेमचा सुद्धा हा साधा सुद्धा विषय नाही। आज एवढ्या वर्षांमध्ये इंडोर गेम कुठे या ठिकाणी खेळू शकतो का आपण? व्यवस्था नाही। ती व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यासाठी स्पेशल निधी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी त्या ठिकाणी आणलेला आहे। महापालिकेवर लोड नाही दिला, स्वतंत्र निधी उपलब्ध केली, परंतु इथल्या 20 कोटी त्याच्या माध्यमातून अनेक त्या ठिकाणी आपले स्पोर्ट्स पण तयार होणार आहे। क्रिकेट खेळला जातो, हॉकी सुद्धा खेळली जाते, सगळ्या गोष्टी कुठे खेळतील? खेळण्यासाठी साधनं पाहिजे। इंडोर गेमसाठी त्या ठिकाणी अनेक ऑलिम्पिकच्या आपण गप्पा मारतो, ऑलिम्पिकमध्ये आपला एखादा खेळाडू जावा, त्यासाठी आपली त्या ठिकाणची यंत्रणा काय आहे पुढे भविष्यात क्रिएट होणार नाही। हा दूरदृष्टिकोन या ठिकाणी आमदार मंदाताई म्हात्रे यांचा आम्हाला अभिमान आहे आणि ते वाशीपर्यंत जायला लागत होतं, वेगळ्या ठिकाणी जावं लागतं। तेवढा लांब खेळाडूंना जायची गरज नाही। सीबीडीतले खेळाडू सीबीडीमध्ये खेळू शकते, या नेरूळचे खेळाडू नेरूळमध्ये खेळू शकतील, वाशीचे खेळाडू वाशीमध्ये खेळू शकतील। अशा पद्धतीची रचना देखील त्या ठिकाणी आहे। सांगण्याचा तात्पर्य बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी आयुक्त साहेबांसोबत चर्चा झाली। आयुक्त साहेब देखील त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहेत। काही ठिकाणी त्याचे विभागाधिकारी किंवा त्याच्या इंजिनियर्सला देखील सपोर्ट फोन लावून त्यांना या समस्या सोडवण्यासाठी त्यांनाही सांगितलेलं आहे। म्हणून आजचा हा विषय, आजची बैठक आमची अतिशय चांगली बैठक आहे।